परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला काढायला लागलाय? बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य. मग ठीक आहे. मग काहीतरी ठीक आहे. शिस्त बघा ना. मग ठीक आहे. आता एवढा बाप कशाला काढायला तुम्ही पण एवढं थांबा, मी एवढं. विधान भवनाच्या लॉबीत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात झालेली ही वादावादी. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही बाप मिळालं. कशाला काढायला लागलाय? बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे. विधानभवन परिसरात आमदारांच्या मुलामुलीची विवाहाची पत्रिका वाटली जात असताना त्यावर भास्कर जाधवांनी आक्षेप घेतला. अशात भास्कर जाधवांनी वापरलेल्या शब्दावर कल्याण शेट्टींनी आक्षेप नोंदवला. बाप कशाला काढायला लागलाय? तुम्ही पण एवढं थांबा, मी एवढं थांबा. बाप नाही काढायला पाहिजे. पुन्हा तेच म्हणून बोलतो तर मी काढतो. मग तुम्हाला काय करायचं का? बाप तुमचा बाप काढा. 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 तुम्हाला काढायचं काढा. आणि चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. या वादावादी वेळी या दोन्ही नेत्यांमध्ये हमरी तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. काढा. काढा. तुम्हाला काढायचं काढा. आणि चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही. मला शिकायची तर मी सत्ताधारी सदस्य. असं सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी दोन मंत्री असू दे, काय बाप कशाला काय? भास्कर जाधवांना कोणत्याही गोष्टीबाबत आक्षेप असेल तर त्यांनी संबंधितांकडे तक्रार दाखल करायला हवी होती असा सूर सत्ताधाऱ्यांनी लावला. तर भास्कर जाधवांना धमकावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. नाही, तुम्ही त्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार असेल तर तुम्ही अध्यक्ष साहेबांना किंवा सचिवांना जाऊन सांगा ना. तिथं उभा राहून, त्या लॉबीत उभा राहून, तिथं उभा राहून पॅसेजमध्ये तुम्ही त्यांचा बाप, सरकारचा बाप, पक्षाचा बाप असं नाही काढायला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना सांगत होतो, पण ते काय कळत नव्हतं. त्यांची संस्कृतीच कदाचित तशी असेल, त्यामुळे कोणाचाही बाप काढावा ही पद्धत बरोबर नाही. आपण डिग्निटी, डेकोरम ह्या सगळ्या विषयाला फॉलो करणारी लोक आहोत. कॉरिडॉरमध्ये कोण आपलं काही इश्यू घेऊन आला असेल, खाजगी असेल, काही असेल, ह्या भाषेमध्ये त्याला उडवणं हे काय बरोबर नाही, योग्य नाही. जी लोकशाही जी काही पाळंमुळं घडलेली होती ही भाजप आणि महायुतीचं सरकार हे संपवत आहे, त्याचं चित्र आहे. भास्कर जाधव सारख्या एका ज्येष्ठ सदस्याला या पद्धतीनं सत्तापक्षाच्या आमदारांनी धमकवणं हे बरोबर नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यात झालेल्या वादावादीनं विधिमंडळ परिसरातलं वातावरण काही काळासाठी तापलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला काढायला लागलाय? बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे.